प्रमाणात डुकरांची संख्या वाढलेली आहे. या डुकरामुळं शेतीचं फार मोठं नुकसान आपलं होतंय. कदाचित काही लोक म्हणतायत शेती करणं सोडून सुद्धा द्यावं का काय, इतक्या मानसिकतेमध्ये शेतकरी आले. तर आम्ही आता एक चांगला पिंजरा काढलाय डुकरं झाकायचा आणि पकडायचा. तो व्हॉट्सअप फेसबुकवरती टाकतो मी 2 दिवसात. पंकजाताईंचा 26 जुलैला वाढदिवस असतो. ताईसाहेबांच्या वाढदिवसादिवशी मी डुकरं मारण्याचा कार्यक्रम, ऐका हसू नका, ते भारतामध्ये कोणतंही जनावर पिसाळलं तर तो मारणारा नवाब नावाचा जो शूटर आहे, तो शूटर सुद्धा मी आणला होता इथं. त्यावेळेस तुम्ही ग्रामविकास मंत्री 4 खात्याच्या मंत्री होत्या. मला स्वतः ताई म्हणल्या होत्या, अण्णा तुम्ही काही बी काढतात बुवा. मी म्हणलं काही बी नाही, ही फार मोठी अडचण आहे. आम्ही एक मोठा लट मोर्चा काढला होता. त्या पिकअपवर डुक्कर मांडलं होतं आणि पुढे आम्ही ओरडत होतो डुकराचा बंदोबस्त झालाच पाहिजे, म्हणून आम्ही डुकराचा बंदोबस्त. याच्यासाठी तुमच्या वाढदिवसा दिवशी नवाब आणला, पण एक गोळी भाटेवाडीच्या तलावाच्या तिथं मारली. डुक्कर मेलं, पण मोर एवढे कर्ण किरकस आराडले. मी म्हणलं हे बंद करा. अरे बापरे, इतके जर ओरडत असते ना तर हे प्रोग्राम फेल. म्हणून आम्ही गेले वर्षभर काम केलं. 2 वर्षापासून ऑस्ट्रेलियामध्ये फेसबुक व्हॉट्सअपवरती एक पाहिला. आपल्याकडे शिरसाट इंजिनियर म्हणून आमच्या पाटोदा आणि आष्टीला काम करतो इंजिनियर, आणि वैभव काळे म्हणून संगमनेरचा व्यक्ती आहे. दोघांनी मिळून ऑस्ट्रेलियामध्ये जसा पिंजरा आहे तसा बनवलाय. व्हॉट्सअप फेसबुकवरती टाकतो. एकाच वेळेस 5-50 सुद्धा डुकरं त्याच्यात अडकतायत आणि ह्याची संख्या आपल्याला कमी करता येईल. म्हणून माझी विनंती आहे, तुम्ही मला मतदान द्या. 1 वर्षात सगळ्या डुकरांचा बंदोबस्त करतो. एक सुद्धा डुक्कर जिवंत ठेवीत नाही. त्याच्यामुळं मला विनंती आहे, आणि हे त्याच्यामुळं माझी विनंती आहे, हे लोक, अरे बाबा लोकसभेच्या वेळेस मी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.